ओके. मग काय झाले, कशासाठी निवेदन दिले? आमचा तलाव कॅन्सल हो, आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहो, आम्ही भूमिहीन होत आहे म्हणून आम्ही ही ठराव कॅन्सल हो म्हणून दिली. नाव काय तुमचं, गाव कुठलं आहे आणि काय कुठलं प्रकरण? फुलसुंदर काशीनाथ नामदेव, गांजा वडगाव, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. कधी जमिनी कधी तुमच्या हे केल्यात? आमच्या 1993ला हा तलावाचा प्रस्ताव चालू झालेला आहे. 1998ला मान्यता मिळाली आहे आणि 2007ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आणि आम्हाला ही कसली आमची संमती नसताना हा तलाव झाला आणि या तलावात एकूण 92 शेतकरी अल्पभूधारक आहेत ते. आणि आम्हाला 10 गुंठे, 15 गुंठे, 17 गुंठे आणि पूर्ण आमच्या थोड्या त्याच्यावर उदरनिर्वाह चालू असल्यामुळं आमचा हा तलाव कॅन्सल हो. आणि आमच्या आगलं बगल्याची लोक आम्हाला त्रास देऊन आता उठाव करून आमचं तलाव हो म्हणून प्रस्ताव दिले ते. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं. तुमच्या मागण्या झाल्या नाही तर पुढे काय करणार तुम्ही? उपोषणाला बसून आम्ही काय करणार होतं? आम्हाला आत्मधनाचा दुसरा इशारा नाही आता. महाविजा तुम्ही उचलल्या का? नाही उचलला. कुणी कुणी उचलल्या महाविजा? वाडीवाल्यांनी वाडीची लोक म्हणजे ते ग्रामपंचायती आमची वडगावची म्हणते. वाडीचे लोक वडगावच्या नावावर निवेदन देऊन मागणी काय निवेदन दिले? मी अयाज खतीब सय्यद, राहणार वडगाव गांजा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. आमची जमीन फक्त आहे कमीत कमी 30 आर, 40 आर, 50 आर एवढ्या जमिनीमध्ये आम्ही 5-5 भाऊ आहोत. हे 5 भाऊ म्हणजे त्याच्यामध्ये तरी पण कसं तर आम्ही उपजीविका आमच्या भागवत आहे. तरी पण जे आमच्या बाजूचे जे बी लोक आहेत ते तुम्हाला तळत तुमच्याकडं करायचं, इकडं करायचं, तिकडं, ते आम्हाला एकदम दाबादाबी कागदोपत्रीने दाब देऊन पोलीस फोर्स आणून जे बी आमच्यावर अन्याय चालू आहे. तर हे मेहरबानी करून कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचे जे बी आहे आमची तेवढ्या जमिनीवरच आमची उपजीविका आहे, तर हे मेहरबानी करून आमचं कॅन्सल करावं. हेच आमची नम्र विनंती. चौकशी करून तातडीनं चौकशी करून जे आहे ते आमच्यावर हे करा. आवड नसलेल्या जमिनीत सुद्धा त्यांनी येऊन पूर्ण झेंडे लावून हे लावून ते सगळं करू राहिले. आणि आम्ही जरा पुढे गेलो तर पोलीस फोर्स आणून हे करू राहिले. आम्हाला धमकी देऊ लागली.